नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत पोलीस भरतीसाठी अति महत्त्वाचे IMP GKचे प्रश्न। त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। तर बघा, पहिला प्रश्न, पहिल्या स्वदेशी बनावटीच्या कोणत्या मानवरहित विमानाचे अनावरण भारतीय नौदलासाठी करण्यात आले आहे? तर या ठिकाणी बघा, प्रश्न पहिल्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दृष्टी 10 स्टारलाइनर। प्रश्न दुसरा, आम्लविरोधक औषध तयार करण्यासाठी काय वापरतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मिल्क ऑफ मॅग्नेशिया आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न तिसरा, गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त विस्ताराचे असून ते खालील डोंगर रांगामुळे तापी नदीचे खोऱ्यापासून अलग झालेले आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्रातील पंचायत राज हे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीवर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वसंतराव नाईक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, केंद्र सरकारने कशाची सक्ती मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आधार कार्ड आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, आयुर्वेदामधील सुप्रसिद्ध अशा 3 ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तीने केलेले नाही? तर बघा, प्रश्न क्रमांक 6 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शारंगधर आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 माजलगाव धरण गोदावरी नदीच्या डॅश डॅश उपनदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सिंदफणा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, कोणत्या महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेच्या ई-गव्हर्नन्स निर्देशकांत प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पिंपरी चिंचवड आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पूर्व विदर्भ। प्रश्न क्रमांक 10 बघा, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 बघा, तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटद्वारे कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 शरीरात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खालील हाडे असतात? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रेडियस अल्ना आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13 बघा, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पुणे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झाली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1 मे 1962 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटीच्या स्वरूपात आपल्याला समानतेचा संदेश देणारा रामानुजाचार्य यांचा पुतळा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हैदराबाद। प्रश्न क्रमांक 16 बघा, चंद्राच्या दिशेने कोणत्या देशाच्या युनायटेड लॉन्च अलायन्स कंपनीच्या वल्कन या रॉकेटने प्रक्षेपण केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमेरिका आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लुनी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा, पनामा कालवा हा डॅश डॅश महासागरांना जोडतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अटलांटिक व पॅसिफिक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा, बिमस्टेकच्या सरचिटणीस पदाचा पदभार खालीलपैकी कोणत्या भारतीय अधिकाऱ्याने नुकताच स्वीकारला आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इंद्रमणी पांडे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा,
आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन कोणता वायू मुक्त होतो? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 21, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आता लगेच लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर बघा प्रश्न क्रमांक 21चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रयत शिक्षण संस्था आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, भारताचे उपराष्ट्रपती हे डॅश डॅशचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राज्यसभा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, भारतातील पहिला डार्क स्काय पार्क कोणता व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पेंच आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 24, भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश डॅश अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 360 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नरसोबाची वाडी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, देशात बाल गुन्हेगारीत कोणते राज्य राष्ट्रीय गुन्हे संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 27 बघा, डॅश डॅश या विकारात किंवा रोगात शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मधुमेह आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ब्ल्यू मॉर्मॉन आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29, भारतातील कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागपूर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नैऋत्य मोसमी वारे असे त्यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 31 बघा, कोणत्या राज्यातील सर्वाधिक शहरांना वॉटर प्लस दर्जा केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारात मिळाला आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, डॅश डॅश ही राज्यातील 28वी महानगरपालिका नव्याने बनली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 33 बघा, बुलढाणा जिल्ह्यातील डॅश डॅश हे थंड हवेचे ठिकाण आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, म्हणजेच बुलढाणा, अंबाबारवा, भिंगारा. प्रश्न क्रमांक 34 बघा, भारताने नामिबियामधून आणलेले 8 चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवले गेले. कुनो राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मध्य प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, पिंपरी चिंचवड शहराला डॅश डॅश या प्रकल्पातून पाणी पुरवले जाते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पवना आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा, देशात सर्वाधिक स्वच्छता मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहर कितव्यांदा ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 7व्यांदा. प्रश्न क्रमांक 37 बघा, रक्तदानानंतर रक्त दिलेल्या पिशवीत ते गोठू नये म्हणून डॅश डॅश टाकतात किंवा काय टाकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सोडियम ऑक्झालेट आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ताडोबा अंधारी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सेनापती बापट आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा, ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी कोणत्या राज्यात राबवण्यात येत आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हिमाचल प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 बघा,
गडचांदूर हे गाव विशेषतः कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सिमेंट आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 बघा, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागपूर आपलं योग्य उत्तर आहे. बघा शेवटचे काही प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत देखील सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर बघा कोणत्या देशात युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक 2024मध्ये होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भारत आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 44 भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जयपूर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 बघा, खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पॅसिफिक महासागर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 बघा, आइन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचे प्रक्षेपण खालीलपैकी कोणत्या देशाने प्रक्षेपण केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चीन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 बघा, भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आर्यभट्ट आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतात राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 24 जानेवारी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 गाजर, मुळा, रताळे यांसारख्या वनस्पतीमध्ये डॅशच्या मदतीने शाकीय प्रजनन केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुळांच्या आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 50 कोणत्या शहरात देशातील पहिल्या हेल्दी अँड क्लीन फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उज्जैन आपलं बरोबर उत्तर आहे.